जय हिंद मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा मित्रांनो. बघा आपल्या नाथ भरतीचं या शैक्षणिक युट्यूब चॅनलवर. तर बघा मित्रांनो, आपण आज भारतीय रेल्वे पदभरती 2025 साठी RRB ग्रुप डी साठी मित्रांनो प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत. बघा मित्रांनो, महत्वाचं म्हणजे सीबीटीच्या मित्रांनो जेवढे काही प्रश्न मित्रांनो परीक्षेमध्ये विचारले होते तेच मित्रांनो प्रश्न आपण आज मित्रांनो कव्हर करत आहोत. त्यामुळे मित्रांनो बघा, व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत अभ्यासून घ्या. नवीन असाल आपल्या चॅनलवर आताच बघा आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. तर बघा मित्रांनो, TCS पॅटर्न नुसार बघा जे मित्रांनो आहे आपलं पेपर मित्रांनो होणार आहे. त्यामुळे बघा लक्षात तुम्हाला असू द्या. बघा मित्रांनो, महत्वाचं म्हणजे तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आताच मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. तर पहिला प्रश्न, 1857च्या उठावा वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर बघा मित्रांनो, 1857च्या मित्रांनो जो उठावा होता त्या उठावा वेळी मित्रांनो आपल्या भारताचा जो गव्हर्नर जनरल होता तो कोण होता मित्रांनो? तर लॉर्ड कॅनिंग. इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं. बघा पर्याय क्रमांक अ आपल्या मित्रांनो प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. तर काय, लॉर्ड कॅनिंग हे मित्रांनो बघा 1857च्या मित्रांनो उठावा दरम्यान मित्रांनो आपल्या भारताचा मित्रांनो गव्हर्नर होता. इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे, दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते फोर्स काम करते? तर बघा मित्रांनो, दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणते फोर्स मित्रांनो काम करते? तर फोर्स 1 पर्याय क्रमांक ड मित्रांनो आपल्या या प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो असणार आहे. शहराचा प्रथम नागरिक कोण? तर बघा मित्रांनो, शहराचा प्रथम नागरिक कोण? तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक महापौर हा जो आहे मित्रांनो शहराचा प्रथम नागरिक असतो. राज्याचं विचारलं तर बघा मित्रांनो, राज्याचा राज्यपाल असतो. लक्षात घ्या, राज्याचा राज्यपाल. आणि मित्रांनो बघा, देशाचं जर विचारलं तर देशाचा मित्रांनो पहिला जो नागरिक आहे मित्रांनो तो असतो राष्ट्रपती. तुम्हाला इतक्या बाबी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहेत. पुढे, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा व विधान परिषदेच्या जागा किती? तर बघा, महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या विधानसभा व मित्रांनो विधान परिषदेच्या मित्रांनो जागा किती? तर बघा मित्रांनो, विधानसभेच्या मित्रांनो जागा 288, तर विधान परिषदेच्या मित्रांनो फक्त 78. म्हणजेच पर्याय क्रमांक ब या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. बघा मित्रांनो, लोकसभेच्या मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या मित्रांनो लोकसभा तर काय लोकसभाच्या मित्रांनो एकूण 48 जागा आहेत. तर मित्रांनो बघा, राज्यसभेच्या मित्रांनो जागा किती आहेत? तर 19 आहेत. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे, प्लॅनिंग अँड दी पुअर या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर बघा मित्रांनो, प्लॅनिंग अँड दी पुअर या मित्रांनो ग्रंथाचे जे लेखक आहेत ते कोण आहेत? तर डॉक्टर B.S. मिनस हे मित्रांनो यांनी लिहिलं जे आहे प्लॅनिंग अँड दी पुअर हे मित्रांनो ग्रंथ हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यासोबत बघा मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी 700 प्रश्नांच्या मित्रांनो GK GSची PDF जे आहे मी तुमच्यासाठी मित्रांनो तयार केली आहे. त्यामुळे बघा तुम्ही अवश्य बाय करून घ्या मित्रांनो. या PDF मध्ये मित्रांनो अत्यंत मित्रांनो इम्पॉर्टंट असे प्रश्न मित्रांनो जे की आपल्या RRB मित्रांनो प्रश्न विचारले होते ते प्रश्न आपण मित्रांनो यामध्ये कव्हर केले आहेत. त्यामुळे बघा अवश्य बाय करून घ्या. बाय करण्यासाठी बघा 74 14 93 93 07 या नंबरवर मित्रांनो फक्त आणि फक्त तुम्हाला 50 रुपये पे करून स्क्रीनशॉट या नंबरच्या व्हॉट्सअपला वाटलावायचं आहे. तुम्हाला 1 ते 2 मिनिटाच्या आत जे आहे मित्रांनो याची PDF तुम्हाला भेटून जाईल. पुढे बघा, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे? तर बघा मित्रांनो, भारताच्या मित्रांनो 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या मित्रांनो सर्वाधिक आहे? तर मित्रांनो पर्याय क्रमांक अ ठाणे हे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो या ठिकाणी आहे. तर काय, 2011च्या जनगणनेनुसार मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील मित्रांनो ठाणे या जिल्ह्याची लोकसंख्या मित्रांनो ती सर्वाधिक आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. तर बघा मित्रांनो, आपला जो महाराष्ट्र आहे लोकसंख्येच्या दृष्टीने 2011च्या जनगणनेनुसार मित्रांनो कितव्या क्रमांकावर आहे? तर बघा दुसऱ्या क्रमांकावर आहे. लक्षात घ्या, दुसऱ्या क्रमांकावर आहे. इतकं तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. बघा यासोबतच पुढे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर कधी झाला? तर बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा मित्रांनो जो राज्याभिषेक होता तो रायगड किल्ल्यावर मित्रांनो कधी झाला? तर 6 जून 1674 रोजी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा मित्रांनो जो राज्याभिषेक होता तो रायगड या किल्ल्यावर झाला होता. इतके तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे, भारतीय राज्यघटनेचे कलम 40 कशाशी संबंधित आहे? तर बघा मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचे जे कलम आहे 40 हे मित्रांनो कशाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक क पंचायत राष्ट्रीय मित्रांनो संबंधित आहे. इतके तुम्हाला लक्षात ठेवायचं काय? तर पंचायत राष्ट्रीय मित्रांनो आपल्या भारतीय राज्यघटनेतील कलम 40 हे मित्रांनो संबंधित आहे. इतके तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यासोबतच मित्रांनो पुढे बघा,
जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाला? तर बघा मित्रांनो, जालियनवाला जो बाग हत्याकांड होता तो मित्रांनो कधी झाला? तर 13 एप्रिल 1919 रोजी मित्रांनो झाला होता. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे, 13 एप्रिल 1919 रोजी. बघा मित्रांनो, जालियनवाला बाग जो हत्याकांड होता तो पंजाब, मित्रांनो बघा पंजाब या राज्यामध्ये मित्रांनो अमृतसर या ठिकाणी झाला होता. कोणत्या ठिकाणी? अमृतसर मित्रांनो या ठिकाणी हा जो मित्रांनो हत्याकांड होता या ठिकाणी घडला होता. तर बघा मित्रांनो, या घटनेचा मित्रांनो जो निषेधार्थ आहे तो त्या निषेधार्थ मध्ये मित्रांनो जे रवींद्रनाथ टागोर आहेत मित्रांनो, आपल्या भारतीय राष्ट्रगीताचे मित्रांनो जनक रवींद्रनाथ टागोर यांनी मित्रांनो या मित्रांनो जे आहे हत्याकांडाचा मित्रांनो निषेध करून त्याला मित्रांनो ब्रिटिश सरकारने जी त्यांना मित्रांनो सर ही मित्रांनो त्यांनी पदवी दिली होती. त्याने मित्रांनो ही जी पदवी आहे मित्रांनो सर ही पदवी त्याने ब्रिटिशांना वापस केली होती. पुढे बघा 10वा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे मित्रांनो? अलिबाग कशासाठी प्रसिद्ध आहे? तर बघा मित्रांनो, जो अलिबाग जे आहे मित्रांनो ते कशासाठी प्रसिद्ध आहे? तर बघा मित्रांनो, पर्याय क्रमांक कलिंगडासाठी मित्रांनो अलिबाग प्रसिद्ध आहे. इतकं तुम्हाला मित्रांनो लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर बघा मित्रांनो, आंबा. तर बघा मित्रांनो, आंब्यासाठी मित्रांनो रत्नागिरी फेमस आहे. लक्षात घ्या, रत्नागिरी मित्रांनो प्रसिद्ध आहे. तर बघा मित्रांनो, आंबा नुसत्या आंब्यासाठी नाही तर हापूस आंब्यासाठी मित्रांनो जे बघा हापूस या आंब्यासाठी मित्रांनो बघा रत्नागिरी हे मित्रांनो जे शहर आहे जिल्हा प्रसिद्ध आहे. आणि केळीसाठी मित्रांनो जळगाव जो जिल्हा आहे मित्रांनो हा केळी या पिकासाठी मित्रांनो प्रसिद्ध आहे. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे राजमाता जिजाबाईंचे जन्मस्थान कोणते? तर बघा मित्रांनो, राजमाता जिजाबाईंचे जे जन्मस्थान आहे ते सिंदखेड राजा आहे मित्रांनो. लक्षात घ्या, सिंदखेड राजा जे की मित्रांनो बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात घ्या, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. इतकं तुम्हाला मित्रांनो लक्षामध्ये या ठिकाणी ठेवायचं आहे. पुढे महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? तर बघा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत? तर लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 5 मित्रांनो जे ज्योतिर्लिंग आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. या 5 मध्ये मित्रांनो 3 ज्योतिर्लिंग मराठवाड्यामध्ये आहेत. यासोबत बघा आपल्या भारतामध्ये टोटल मित्रांनो भारतात एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत? तर 12 आहेत. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे मुंबईचे पहिले महापौर कोण? तर बघा मित्रांनो, मुंबईचे पहिले महापौर हे फिरोजशाह मेहता हे होते. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे जलदुर्ग आणि डोंगरी किल्ल्यांचा जिल्हा, मिठागरांचा जिल्हा, तांदळाचे कोठार ही टोपण नावे कोणत्या जिल्ह्याची आहेत? तर बघा जलदुर्ग आणि डोंगरी किल्ल्यांचा जिल्हा, मिठागरांचा जिल्हा, तांदळाचे कोठार ही टोपण नावे कोणत्या जिल्ह्याची आहेत? तर पर्याय क्रमांक रायगड जिल्ह्याचे आहेत. इतकं तुम्हाला मित्रांनो लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर बघा मित्रांनो, जो गडचिरोली आहे हा जंगलाचा जिल्हा आहे. लक्षात घ्या, जंगलाचा जिल्हा आहे. यासोबतच नंदुरबार हा मित्रांनो आदिवासींचा जिल्हा आहे. लक्षात घ्या, आदिवासी जिल्हा आहे. लक्षात घ्या. आणि जळगाव मित्रांनो केळीचा जिल्हा आहे. आता सांगितलं मी वरी केळीचा जिल्हा हा मित्रांनो जळगाव आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च पर्वत शिखर हिमालय पर्वतात आहे. नेपाळमध्ये त्यास डॅश डॅश नावानेही ओळखले जाते. तर बघा मित्रांनो, माउंट एव्हरेस्ट हे मित्रांनो जगातील सर्वोच्च पर्वत शिखर हिमालयात आहे. हिमालय पर्वतात नेपाळमध्ये आहे. त्यास डॅश डॅश नावानेही ओळखले जाते. तर कोणत्या मित्रांनो नावाने ओळखले जाते? तर नेपाळ देशामध्ये सागरमाथा या नावाने ओळखले जाते. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कोणता? तर बघा मित्रांनो, भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी मित्रांनो पाठविण्यात आलेला मित्रांनो पहिला चित्रपट हा होता श्वान. पर्याय क्रमांक या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो असणार आहे. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. तेव्हा महाराष्ट्रात किती जिल्हे होते? तर बघा मित्रांनो, महाराष्ट्राची जी स्थापना होती ती 1 मे 1960 रोजी झाली. तेव्हा मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे होते? तर बघा मित्रांनो फक्त 26 जिल्हे होते. इतके तुम्हाला मित्रांनो लक्षामध्ये ठेवायचं आहे. 26 जिल्हे. यासोबतच बघा 227 मित्रांनो तालुके होते. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की 227 तालुके. पुढे देवी या रोगावर परिणामकारक लस कोणी शोधून काढली? तर बघा देवी या रोगावर मित्रांनो परिणामकारक अशी जी मित्रांनो लस होती ती कोणी शोधली? तर एडवर्ड जन्नरने मित्रांनो शोधली होती. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. शेवटचा प्रश्न, आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोण आहेत? तर बघा मित्रांनो, मराठी कादंबरीचे जे जनक आहेत मित्रांनो ते आहेत बघा पर्याय क्रमांक ह ना आपटे ही मित्रांनो बघा आधुनिक मराठी कादंबरीचे जनक आहेत. यासोबतच लॉर्ड रिपर हे मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक आहे. तर लोकमान्य टिळक हे असंतोषाचे जनक आहेत. इतकं तुम्हाला मित्रांनो लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर मित्रांनो हे होते आपले आजचे इम्पॉर्टंट असे मित्रांनो जे की RRBला मित्रांनो विचारण्यात आले होते प्रश्न. तर बघा मित्रांनो हे होते आपले आजचे खूपच इम्पॉर्टंट प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर बघा आपल्या व्हिडिओला मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल
काहीही कारणास्तव तर आत्ताच आपल्या चॅनल मित्रांनो सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. तर भेटू परत अशाच काही व्हिडिओ सोबत. मग आपल्या मित्रांनो आवडते युट्यूब चॅनल. धन्यवाद.